गुड मॉर्निंग फ्रेंड्स. SYBA इकॉनॉमिक्स पेपर सेकंडच्या आजच्या आपल्या तिसऱ्या लेक्चरमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. ॲडव्हान्स मॅक्रो इकॉनॉमिक्स हा जो आपला S2चा पेपर आहे, या पेपरच्या पहिल्या प्रकरणाला आपण गेल्या 2 लेक्चरपासून सुरुवात केली आहे. मागील 2 लेक्चरमध्ये आपण समरलक्षी अर्थशास्त्राची ओळख करून घेतो आहे, परिचय करतो आहे. त्यात समरलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय, समरलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप, व्याप्ती आणि समरलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व एवढा अभ्यास आतापर्यंत आपण केला आहे. समरलक्षी अर्थशास्त्राची ओळख या आपल्या पहिल्या प्रकरणातला आजचा आपला हा पुढील टॉपिक. समरलक्षी अर्थशास्त्राचा विरोधाभास आणि समरलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा हा आपला आजचा अभ्यासाचा टॉपिक आहे. पॅराडॉक्स अँड लिमिटेशन्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स हा सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून टिपसाठी महत्त्वाचा भाग आहे. यावरून सुद्धा आपल्याला समरलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासाविषयी आपल्या शंका दूर होणार आहेत. समरलक्षी अर्थशास्त्र अजून आपल्याला सविस्तर कळणार आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समरलक्षी अर्थशास्त्राचा नेमका विरोधाभास कोणता आहे आणि समरलक्षी अर्थशास्त्राचा आतापर्यंत वेगवेगळ्या घटकातून टॉपिकमधून जो अभ्यास केला आपण, तर या समरलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या संदर्भात कोणत्या मर्यादा आहेत, कोणत्या त्रुटी आहेत, त्याही या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी या 2 टॉपिककडे आपण नीट लक्ष द्यायचं आहे, नीट ऐकायचं आहे. समरलक्षी अर्थशास्त्रातील जे विरोधाभास आहे त्यात 2 प्रमुख विरोधाभास कोणते, त्याची चर्चा आपल्याला या ठिकाणी करायची आहे, अभ्यास करायचा आहे. समरलक्षी अर्थशास्त्रातील पहिला विरोधाभास तो म्हणजे बचतीच्या संदर्भातला विरोधाभास. समरलक्षी अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या संदर्भात आपण एकूण आणि एकत्रित घटकांची चर्चा करतो, जसं की देशातील एकूण गुंतवणूक, एकूण रोजगार, एकूण उत्पन्न, तसा एकूण बचत. एकूण बचतीचाही अभ्यास या ठिकाणी आपण करत असतो. तर बचतीच्या संदर्भात काय विरोधाभास आहे नेमका अभ्यास करताना, समरलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करताना बचतीच्या संदर्भामध्ये हा एक महत्त्वपूर्ण विरोधाभास या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तो बचतीचा विरोधाभास नेमका काय आहे बघा. बचत करणे व्यक्तीसाठी चांगलं आहे. बचत करणे व्यक्तिगत सद्गुण आहे, तो चांगला गुण आहे. परंतु तो सामाजिक दुर्गुण ठरतो. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये संपूर्ण समाजाच्या दृष्टिकोनातून तो दुर्गुण मानला जातो. म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या उत्पन्नातून काही भाग
बचत म्हणून बाजूला काढला, तो बँकेत ठेवला, तर त्याच्यावर त्याला व्याज मिळतं. ती बचत केलेली रक्कम उद्योगांना भांडवल म्हणून प्राप्त होते, तो व्यक्तीला फायदा होतो. वैयक्तिक पातळीवर एकूण उत्पन्नातून काही भाग आपण बचत केला तर त्या व्यक्तीला फायदा होतो. बचत करणे व्यक्तिगत सद्गुण आहे. परंतु सर्वच लोकांनी आपल्या उत्पन्नाचा बराचसा भाग बचत म्हणून बाजूला काढला किंवा मोठ्या प्रमाणावर देशातील लोकांनी बचत केली, तर एकूण उत्पन्नाचा बराचसा भाग वेगवेगळ्या वस्तू व सेवांवर बाजारात खर्च केला जाणार नाही. त्याच्यामुळे वस्तू व सेवांची मागणी कमी होईल. वस्तू व सेवांची मागणी कमी झाल्यामुळे पुरवठा कमी होईल, साहजिकच उत्पादन कमी होईल. त्याच्यामुळे रोजगार कमी होईल, पुन्हा लोकांचं उत्पन्न कमी होईल. म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचं या ठिकाणी नुकसान होईल. कारण एका व्यक्तीचा खर्च हे दुसऱ्याचे उत्पन्न असतं. म्हणून एखाद्या व्यक्तीने आपल्या उत्पन्नाचा बराचसा भाग बचत करून ठेवला, तो पुढे जाऊ दिला नाही किंवा वेगवेगळ्या वस्तूंवर बाजारात तो खर्च केला नाही, मात्र संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये किंवा संपूर्ण समाजाचं त्या ठिकाणी अशा पद्धतीने नुकसान होऊ शकते. म्हणजे समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण रोजगार, एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण उपभोग पातळी, या अशा एकूण आणि एकत्रित घटकांची चर्चा जरूर केली जाते. परंतु असा अभ्यास करत असताना बचत देशातील लोकांनी करावी किंवा नाही, केली तर तो व्यक्तिगत फायदा होईल. बचतीचे रूपांतर पुढे जाऊन ते गुंतवणुकीत होईल. परंतु व्यक्तिगत पातळीवर बचत करणे हा चांगला गुण आहे, केलंही पाहिजे. परंतु ती बचत पुढे जर गुंतवली गेली नाही तर मात्र संपूर्ण समाजाचं नुकसान होऊ शकतं. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते. मागणी पुरवठ्यामध्ये असंतुलन निर्माण होऊ शकतं, बेरोजगारी कमी होऊ शकते. आणि म्हणून असा प्रश्न पडतो की सरकारने किंवा देशातील लोकांनी आपल्या उत्पन्नाचा सगळा भाग वस्तू व सेवांवर खर्च करायचा का काही प्रमाणामध्ये बचत करायची, असा प्रश्न बऱ्याच वेळेला आपल्याला पडतो. आणि म्हणून समरलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये बचतीच्या संदर्भामध्ये हा एक विरोधाभास सांगितला जातो. परंतु केलेली बचत, देशातील सर्व लोकांकडून होणारी बचत ही जर पूर्णपणे गुंतविली जात असेल, म्हणजे बचत गुंतवणूक समानता जर निर्माण होत असेल, म्हणजे देशामध्ये जेवढी बचत होते तेवढी जर गुंतवणूक होत असेल तर ती बचत योग्य ठरते, तो सद्गुण ठरतो. परंतु लोकांनी जी बचत केली आहे ती लोकांकडे पडून राहिली किंवा बँकांकडे लोकांनी ठेवलेला पैसा जसाच्या तसा पडून राहिला, त्याचा वापर उद्योगांमध्ये उत्पादन कार्यासाठी केला गेला नाही, बचतीचं रूपांतर गुंतवणुकीत झालं नाही, तर मात्र अर्थव्यवस्थेचं आणि समाजाचं नुकसान होतं. म्हणून कधी कधी एका बाजूला बचत करणे योग्य वाटतं, दुसऱ्या बाजूला अयोग्य. काही वेळेला बचत करणे हे अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून योग्यच आहे असं समजून मोठ्या प्रमाणावर बचत केली जाते, मात्र कधीतरी त्या बचतीचं रूपांतर गुंतवणुकीत होऊ शकत नाही. आणि म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढ किंवा भावघट असं आर्थिक अस्थिर्य निर्माण होऊन व्यापार चक्र येत असतात. तर अशा पद्धतीने समरलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये आपल्याला बचतीच्या संदर्भात हा एक विरोधाभास सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या वेळेस परीक्षेमध्ये आपल्याला 3 मार्कासाठी अशी एक टीप विचारली जाऊ शकते, बचतीचा विरोधाभास ही संकल्पना स्पष्ट करा. तर आतापर्यंत मी जे या मुद्द्याचं विश्लेषण केलं हे त्याचं उत्तर आहे. बचतीचा विरोधाभास नेमका कसा आहे याचं विश्लेषण करायचं असेल तर ते अशा पद्धतीने आपण लक्षात घ्यायचं.
आता एक समलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये एक दुसरा महत्वाचा विरोधाभास आपल्याला दिसून येतो, तो म्हणजे रोजगारबाबतचा विरोधाभास. बघा, जसं देशामध्ये एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण रोजगार वाढला पाहिजे, त्या प्रमाणात देशामध्ये पूर्ण रोजगाराची स्थिती जर निर्माण होत असेल तर त्या देशाचा आर्थिक विकास हा झाला असं मानलं जातं. परंतु जगातील सर्वच राष्ट्रांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला बेरोजगारी दिसते. म्हणजे जगातल्या कोणत्याही देशामध्ये आज पूर्ण रोजगाराची स्थिती नाही. आणि म्हणून आपल्या देशामध्ये तर लोकसंख्या जास्त असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. या बेरोजगार लोकांना रोजगार कसा द्यायचा? बघा, देशामध्ये जर पूर्ण रोजगार निर्माण करायचा असेल तर देशात उत्पादन वाढ झाली पाहिजे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्पादन झालं पाहिजे. आणि ते उत्पादन करण्यासाठी भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या घटकांची आवश्यकता भासते. श्रमिकांना रोजगार मिळतो, त्याच्यामुळे त्यांना वेतन मिळतं, वेतनातून ते खर्च करतात, बाजारामध्ये मागणी निर्माण होते, पुन्हा वस्तू व सेवांना मागणी आल्यामुळे पुरवठा वाढतो आणि उत्पादन वाढून रोजगार वाढतो. पण जर उत्पादन कार्य करण्यासाठी त्या देशाकडे भांडवल हा घटक पुरेसा नसेल आणि त्याच्यामुळे गुंतवणूक वाढत नसेल आणि त्यामुळे रोजगार पातळी वाढत नसेल, तर मग देशातली ही बेरोजगारी कशी कमी करायची? या संदर्भामध्ये सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असं सांगतात किंवा असं उपाय सुचवतात की समजा देशातील 1000 लोकांना रोजगार मिळालेला आहे आणि अजून 500 लोकांना रोजगार हवाय, तर या 500 लोक जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार द्यायचा कसा? तर सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असं म्हणतात की या 1000 लोकांचं वेतन कपात करायचं. 1000 लोक जे कामावर आहेत, ज्यांना रोजगार मिळतोय, त्यांना जे वेतन मिळतंय त्यांचं वेतन कमी करायचं आणि वेतन कपातीतून जे काही उत्पन्न शिल्लक राहील ते उत्पन्न हे 500 लोक जे बेकार आहेत यांना तो पगार देऊन, वेतन देऊन त्यांना कामावर घ्यायचं, की जेणेकरून ते 500 लोक सुद्धा या बेरोजगारीपासून, या समस्येपासून दूर होतील, म्हणजे त्यांनाही रोजगार या ठिकाणी प्राप्त होईल. या 1000 लोकांच्या पगारामध्ये या 500 लोकांना सुद्धा सामावून घ्यायचं. ठीक आहे, हे पण एका बाजूला आपल्याला बरोबर वाटतं की 1000 लोकांना जो काही पगार दिला जातो, वेतन दिलं जातं, त्यांच्या पगार कमी करून, वेतन कपात करून राहिलेले 500 लोकांनाही रोजगार आपल्याला देता येऊ शकतो. या पद्धतीने देशातली बेरोजगारी कमी होऊ शकते, 500 लोकांना रोजगार निर्माण होऊ शकतो. एका बाजूला हे खरं वाटतं. पण दुसरी बाजू, त्याचा विरोधाभास असा आहे की या 1000 लोकांचं वेतन जर कमी केलं आणि त्यांचं वेतन कमी झाल्यामुळे साहजिकच ते बाजारामध्ये वस्तू सेवांची मागणी कमी करतील आणि तेवढी वस्तू सेवांची मागणी कमी झाल्यामुळे देशामध्ये उत्पादन कमी होईल आणि उत्पादन कमी झालं म्हणजे बेरोजगारी निर्माण होईल. मग वेतन कपातीतून देशामध्ये रोजगार निर्माण होईल का बेरोजगारी निर्माण होईल, असा एक प्रश्न आहे. आणि म्हणून देशातील लोकांना जो काही रोजगार मिळालेला आहे त्याच्याने त्यांचं वेतन वाढलं पाहिजे, कारण वेतन वाढलं म्हणजे ते तेवढ्या बाजारात जास्त खर्च करतील, वस्तू सेवांना मागणी करतील आणि जेवढी वस्तू सेवांना मागणी जास्त तेवढं उत्पादन जास्त आणि जेवढं उत्पादन जास्त तेवढं रोजगार जास्त. आणि म्हणून वेतन कपात करून बेरोजगारी दूर करायची हे तात्पुरत्या काळासाठी खरं वाटत असलं तरी वेतन कमी झाल्यामुळे लोकांचा बाजारातला खर्च कमी होईल, वस्तू सेवांची मागणी कमी होईल आणि त्याच्यामुळे बेरोजगारी निर्माण होऊ शकते. आणि म्हणून आधुनिक अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक केएनसी असं म्हणतात की वेतन कपातीतून बेरोजगारी दूर होण्याऐवजी, देशामध्ये रोजगार निर्माण होण्याऐवजी बेरोजगारच निर्माण होईल. तर देशातली बेरोजगारी घालवण्यासाठी, म्हणजे देशामध्ये रोजगार निर्माण करण्यासाठी
आहे त्या लोकांचं वेतन कमी न करता देशामध्ये सरकारने पुढे येऊन गुंतवणुकीत वाढ केली पाहिजे आणि त्या गुंतवणुकीच्या वाढीतून उत्पादन वाढ सुरू होईल आणि उत्पादन वाढल्यामुळे देशामध्ये नवीन लोकांना रोजगार प्राप्त होईल. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी हा रोजगारबाबतचा विरोधाभास अशा पद्धतीने स्पष्ट करता येईल. म्हणजे काही अर्थशास्त्रज्ञ असं म्हणतात, म्हणजे सनातनवादी जुन्या विचारसरणीचे अभिजात क्लासिकल अप्रोच हे अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की आहे त्या लोकांचं वेतन कमी करायचं आणि बाकीच्यांना सामावून घ्यायचं. पण तसं जर केलं, आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते तसं जर केलं तर वेतन कपातीमुळे मागणी कमी होऊन उत्पादन कमी होईल आणि रोजगार कमी होईल. तर ते तसं करता येणार नाही. म्हणजे बघा, या ठिकाणी एका बाजूला एखादी गोष्ट खरी वाटते आणि त्याची दुसरी बाजू जर पाहिली तर ती खोटी वाटते. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर ती बाब अयोग्य वाटते. आणि म्हणून रोजगाराबाबतचा समरलक्षी अर्थशास्त्रामध्ये असा एक विरोधाभास आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने समरलक्षी अर्थशास्त्रामध्ये दोन महत्वपूर्ण विरोधाभास आहेत, ते या ठिकाणी आपण स्पष्ट केले. आता बघा, समरलक्षी अर्थशास्त्राची ओळख वेगवेगळ्या टॉपिकच्या अभ्यासातून आपण करतो. आता शेवटचा टॉपिक, समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा, लिमिटेशन्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. बघा, आतापर्यंत आपल्या चर्चेतून असं लक्षात येईल की समग्रलक्षी अर्थशास्त्राचं अभ्यासाचं महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या लेक्चरमध्ये आपण एक टॉपिक अभ्यासला होता, समग्रलक्षी अर्थशास्त्राचे महत्व. वेगवेगळ्या मुद्द्यातून समग्रलक्षी अर्थशास्त्राचं महत्व दिवसेंदिवस किती वाढतं आहे ते त्या मुद्द्यांच्या विश्लेषणावरून आपलं लक्षात आलं होतं. आधुनिक काळामध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्राचं महत्व दिवसागणिक वाढत असलं, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रापेक्षा समग्रलक्षी अर्थशास्त्राचं महत्व हे जास्त असलं तरी सुद्धा समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्येही दोष आहेत. समग्रलक्षी अर्थशास्त्राच्याही काही मर्यादा आहेत, लिमिटेशन्स आहेत. समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्येही त्रुटी आहेत. तर त्या समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा कोणत्या ते या ठिकाणी आपण अभ्यासू. समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या दोन मर्यादा सांगा, 2 मार्कासाठी विचारलं जाईल. किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा स्पष्ट करा, अशी एक टीप जरूर विचारली जाते. लक्षात घ्या, समग्रलक्षी अर्थशास्त्राची ओळख या पहिल्या प्रकरणामध्ये कोणकोणते घटक, कोणकोणते टॉपिक आपण अभ्यासतोय आणि त्याच्यातला शेवटचा हा महत्वपूर्ण टॉपिक आज आपण अभ्यासतोय. समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा कोणत्या? त्या 5 मर्यादा, 5 दोष, 5 त्रुटी, 5 कमतरता याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. पहिली मर्यादा, सामूहिक प्रवृत्तीचा सारखाच प्रभाव पडतो. बघा, एखाद्या व्यक्तीच्या मर्यादा आपण लक्षात घेतो. एखाद्या व्यक्तीचं 50 किलो वजन धरण्याची क्षमता आहे आणि त्याला जर आपण सांगितलं की तू 100 किलो वजन हे तुला वाहून न्यायचंय, तो व्यक्ती काय म्हणेल? नाही, माझ्याही काही मर्यादा आहे. मी 50 किलोपेक्षा जास्त वजन पेलू शकत नाही, कारण माझी तेवढी क्षमता आहे, ती माझी मर्यादा आहे. माझं उत्पन्न महिन्याला 10,000 रुपये आहे, मी 10,000 पेक्षा जास्त खर्च करू शकत नाही, ती माझी मर्यादा आहे. तसं समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास हे दिवसा गणित वाढत असलं किंवा मोठ्या प्रमाणावर असलं तरी सुद्धा समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्येही काही दोष आहेत, काही मर्यादा पडतात. आणि त्याच्यातली ही पहिली मर्यादा, सामूहिक प्रवृत्तीचा सारखाच प्रभाव पडत नाही. सामूहिक प्रवृत्ती म्हणजे कोणती? एखादी आर्थिक घटना अर्थव्यवस्थेमध्ये. लक्षात घ्या, समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण कशाचा अभ्यास करतो? देशातील एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण
रोजगार, एकूण उत्पन्न, अशा घटकांचा एकाच वेळेला आपण अभ्यास करतो. परंतु अर्थव्यवस्थेमध्ये एखादी प्रवृत्ती किंवा एखादी घटना, उदाहरणार्थ देशामध्ये वेगवेगळ्या वस्तू व सेवांच्या किमती वाढून भाववाढ होते आहे. आता भाववाढ ही एक सामूहिक प्रवृत्ती आहे किंवा भावघट म्हणजे चलनवाढ किंवा चलनघट ही एक अर्थव्यवस्थेतील सामूहिक प्रवृत्ती आहे. तर देशामध्ये जर भाववाढ होत असेल, वस्तू सेवांच्या किमती वाढत असतील, ही जी सामूहिक प्रवृत्ती आहे हिचा सारखा प्रभाव कसा पडत नाही? तर भाववाढ झाल्यास देशातील ग्राहकांना तोटा होतो, कारण ते वस्तू व सेवा ज्या खरेदी करतात त्यासाठी त्यांना जास्त किंमत मोजावी लागेल, त्यांना तोटा होईल, त्यांना नुकसान होईल. परंतु जे वस्तू व सेवांचे उत्पादन करतात, विक्री करतात, अशा उत्पादकांना, विक्रेत्यांना मात्र या भाववाढीतून फायदा होतो, त्यांना मोठ्या प्रमाणावर नफा मिळवण्याची संधी निर्माण होते. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू व सेवांच्या किमती वाढून तेजी निर्माण होत असेल तर या तेजीच्या काळामध्ये व्यापाऱ्यांना, उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर नफा मिळत असतो, म्हणजे त्यांना फायदा होतो, आणि दुसऱ्या बाजूला ग्राहकांना तोटा होतो. बघा, भाववाढ ही एक सामूहिक प्रवृत्ती आहे आणि या भाववाढीचा वेगवेगळा प्रभाव कसा पडतो? सारखाच प्रभाव कसा पडत नाही. म्हणजे भाववाढ झाल्यास ग्राहकांनाही फायदा झाला पाहिजे आणि व्यापाऱ्यांनाही फायदा झाला पाहिजे, पण तसं होत नाही. भाववाढीमुळे ग्राहक भरडले जातात, त्यांना भाववाढीचे चटके बसतात, त्यांना बाजारामध्ये जास्त पैसा देऊन कमी वस्तू मिळतात, त्यांचं नुकसान होतं, उत्पादकांना मात्र फायदा होतो. तर अशा पद्धतीने एखादी सामूहिक प्रवृत्ती किंवा घटना अर्थव्यवस्थेमध्ये घडत असते, त्यावेळेला वेगवेगळ्या घटकांवर वेगवेगळा प्रभाव पडत असतो. ही एक मर्यादा आहे, हा एक दोष आहे समग्र अर्थशास्त्रात. या ठिकाणी दुसरं उदाहरण घेता येईल आपल्याला, की अर्थव्यवस्थेमध्ये कच्च्या मालाच्या किमती वाढल्या, म्हणजे शेतमालाच्या किमती वाढल्या. तर शेतमालाच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, त्यांच्या मालाला जास्त भाव मिळेल, तर त्यांना जास्त पैसा मिळेल. परंतु त्या कच्च्या मालाद्वारे पक्क्या वस्तू तयार करणारे जे उद्योजक आहेत, उत्पादक आहेत, यांना मात्र कच्च्या मालाची जास्त किंमत मोजावी लागेल, म्हणजे त्यांना उत्पादन खर्च जास्त आहे, म्हणजे उत्पादकांना या ठिकाणी तोटा होईल. बघा, इकडेही भाववाढ आहे दुसऱ्या वस्तूंची, तर तो प्रभाव कसा पडतो? आता शेतमालाच्या किमती वाढल्या तर शेतकऱ्यांना फायदा होतो, उद्योजकांना तोटा होतो. हे आपलं या ठिकाणी लक्षात आलं असेल. आणि म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये, देशामध्ये जेव्हा एखादी प्रवृत्ती, एखादी सामूहिक प्रवृत्ती ची कार्यवाही होते, तर त्यावेळेला सगळ्यांवर सारखाच प्रभाव पडत नाही, वेगवेगळ्या व्यक्तींवर, वेगवेगळ्या घटकांवर वेगवेगळा प्रभाव पडत असतो. ही एक मर्यादा या ठिकाणी आपल्याला अभ्यासता येईल. समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा अभ्यास करताना आपल्याला दुसरा दोष, दुसरी मर्यादा, दुसरी कमतरता सांगता येईल, ती म्हणजे समूहातील एककाचे विजातीय स्वरूप. बघा, समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये समूहाचा अभ्यास करतो आपण, समूहातील एकत्रित घटकांची चर्चा किंवा अभ्यास होतो, संपूर्ण समूहाचा अभ्यास होतो. म्हणजे उदाहरणार्थ जंगलातील 100 झाडं असतील तर 100 झाडांचा जो समूह आहे त्याचा एकाच वेळेला अभ्यास करून त्याचे योग्य ते निष्कर्ष काढले जातात. समूह, समूहातील एककाचे विजातीय स्वरूप. बघा, आता समूह एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजतात? एकूण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? की एका वर्षभराच्या काळात देशामध्ये जेवढ्या वस्तू व सेवा तयार होतात त्यांची बेरीज, त्यांची बेरीज म्हणजे काय? की 1000 क्विंटल धान्य अधिक 1000 मीटर कापड, 1000 घड्याळी, 1000 टेबल, 1000 कम्प्युटर्स आणि 1000 गगनचुंबी इमारती. बघा, यांची बेरीज करता येते का? कारण समूहामध्ये वेगवेगळ्या वस्तूंचं स्वरूप वेगवेगळं आहे.
काही वस्तूंचं सहजातीय स्वरूप, काहींचं विजातीय स्वरूप. आणि म्हणून समूहातील जे एकक आहेत त्यांचं स्वरूप सर्वांचं सहजातीय नाही. सहजातीय विजातीय म्हणजे काय, तर या ठिकाणी बघू आपण एक उदाहरण. या ठिकाणी आपण सर्व फळांची बेरीज करू. उदाहरणार्थ 10 सफरचंद अधिक 10 संत्री अधिक 10 मोसंबी अधिक 10 सीताफळ यांची बेरीज आपल्याला करता येईल, कारण ते फळ आहेत. समूह हा कोणता आहे, फळ. फळ हा एक समूह आहे. मग त्याचे प्रकार वेगवेगळे असले तरी त्यांची बेरीज आपल्याला करता येईल. त्याच्यावरून त्याचा अभ्यास करून निष्कर्ष योग्य पद्धतीने काढता येते. परंतु 10 सफरचंद अधिक 10 खुर्च्या अधिक 10 गगनचुंबी इमारती अधिक 10 तास शिक्षकाची सेवा अधिक 10 तास डॉक्टरांची सेवा अधिक 10 तास वकिलाची सेवा, याची बेरीज कसं काय करता येईल? कारण वेगवेगळ्या वस्तूंचं स्वरूप वेगवेगळे आहे, समूह वेगवेगळे, सेवांचा समूह वेगळा, वस्तूंचा समूह वेगळा, इतर वस्तूंचा समूह वेगळा. म्हणजे फळ, अन्नधान्य, सेवा असे वेगवेगळे समूह आहेत. तर या संपूर्ण समूहाचा एकाच वेळेला अभ्यास करून निष्कर्ष काढणे या ठिकाणी अयोग्य समजलं जातं. निघणारे निष्कर्ष हे चुकीचे येऊ शकतात. आणि म्हणून संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये एका वर्षभरामध्ये जेवढ्या वस्तू व सेवा तयार होतात त्यांची बेरीज आपल्याला करता येत नाही. ती एक अडचण आहे. परंतु समरलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये ही अडचण पैशाने दूर केली. पैशाचा जो शोध लागलेला त्या पैशाने ती अडचण दूर झाली. म्हणजे 100 गगनचुंबी इमारतीची किंमत अधिक 100 खुर्च्यांची किंमत अधिक 100 तास शिक्षकाच्या सेवेची किंमत अधिक 100 क्विंटल धान्याची किंमत, त्या किमतीची बेरीज करून ही एक समस्या दूर करता येऊ शकते. परंतु तरी सुद्धा वेगवेगळ्या वस्तू व सेवांचा समूह एकाच वेळेत लक्षात घेतल्यास, अभ्यास केल्यास, निष्कर्ष काढल्यास ते चुकीचे असू शकतात. आणि म्हणून एकूण आणि एकत्रित घटकांची चर्चा करत असताना त्या एकूण घटकामध्ये समूह हे जरा वेगवेगळे असल्यामुळे, म्हणजे काही सहजातीय काही विजातीय. सहजातीय म्हणजे सर्व फळ आणि विजातीय म्हणजे फळ अधिक धान्य अधिक कम्प्युटर अधिक गगनचुंबी इमारती, हे विजातीय स्वरूप आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला या समूहातील एककाचे स्वरूप सर्वांचं सहजातीय नसल्यामुळे, ते विजातीय असल्यामुळे, वेगवेगळं स्वरूप असल्यामुळे निघणारे निष्कर्ष देखील सर्व समूहाला सारखेच लागू होत नाही, सारखाच त्याचा प्रभाव पडत नाही. ही एक अडचण समरलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये आपल्याला सांगता येईल. समरलक्षी अर्थशास्त्राची तिसरी मर्यादा, तिसरा दोष, समूहाचा अभ्यास करून एकूण आणि एकत्रित घटकांची अर्थव्यवस्थेमध्ये चर्चा केल्यानंतर जे काही निष्कर्ष निघतात ते दिशाभूल करणारे असतात. म्हणजे काय, 2 उदाहरणं या ठिकाणी आपण घेऊ. उदाहरणार्थ, अर्थव्यवस्थेमध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, शेती क्षेत्रामध्ये तयार होणाऱ्या वस्तू अधिक औद्योगिक क्षेत्रामध्ये तयार होणाऱ्या वस्तू अधिक सेवा क्षेत्रामध्ये तयार होणाऱ्या सेवा यांची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. आता शेतमालाच्या किमती 20% वाढल्या. म्हणजे शेती क्षेत्रामध्ये जो काही कच्चा माल उत्पादित होतो त्या शेतमालाच्या किमती 20% वाढल्या. आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्या वस्तू तयार होतात, म्हणजे वेगवेगळी संयंत्रे, वेगवेगळ्या वस्तू औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्या तयार होतात, त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये तयार होणाऱ्या वस्तू व सेवांच्या किमती 20% कमी झाल्या. बघा, शेतीमालाच्या किमती वाढल्या आणि औद्योगिक क्षेत्रातील तयार होणाऱ्या वस्तू व सेवांच्या किमती कमी झाल्या. तर जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू व सेवांच्या किमती वाढतात तेव्हा भाववाढ होते आणि वस्तू व सेवांच्या किमती कमी झाल्या की भाव घट होते. मग आता 20% शेतमालाच्या किमती वाढल्या आणि इकडे औद्योगिक क्षेत्रातील
तयार होणाऱ्या वस्तू व सेवांच्या किमती 20% कमी झाल्या. म्हणजे इकडे 20% वाढल्या, इकडे 20% कमी झाल्या. म्हणजे वस्तू व सेवांच्या किमती समजा सारख्या. तिकडे वाढ, इकडे कमी. म्हणजे तेवढ्याच प्रमाणात अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू व सेवांची किमतीची स्थिरता आहे. म्हणजेच वस्तू व सेवांची किंमत वाढीवर किंवा कमी होण्यावर काहीच उपाय करायचा नाही, असा त्याचा अर्थ होईल. परंतु शेतमालाच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, पण उत्पादकांना तोटा होईल. आणि इकडे औद्योगिक क्षेत्रामध्ये तयार होणाऱ्या वस्तू व सेवांमुळे औद्योगिक क्षेत्रातील उत्पादकांना तोटा होईल आणि शेतकऱ्यांना मात्र त्या वस्तू खरेदी करताना फायदा होईल. म्हणून सरकारला हा प्रश्न या ठिकाणी पडतो की शेतमालाच्या किमती 20% वाढल्यामुळे मग त्या कमी करायच्या का? औद्योगिक क्षेत्रामध्ये तयार होणाऱ्या वस्तू सेवांच्या किमती 20% कमी झाल्या, मग त्या वाढवायच्या का? नेमकं करायचं काय? तर असा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आणि म्हणून जे काही निष्कर्ष निघतात ते या ठिकाणी चुकीचे असू शकतात. आता बघा, एक उदाहरण घेऊ आपण दुसरं, मग आपल्याला ही तिसरी मर्यादा अधिक स्पष्ट होईल. आता आपल्याला भात शिजवायचा आहे. आपण भात शिजवला तर आपण 1 किलो तांदूळ घेतले, तर 1 किलो तांदूळ आपण एकत्रित करून तो एकाच वेळेला तो भात शिजवू. आपण तांदळाचा एक एक कणा वेगवेगळा करून शिजवणार नाही, तो एकत्रच शिजवावा लागेल, ते परवडणारही नाही. आणि भात शिजल्यानंतर बघा, ही एक बाजू झाली की सर्व तांदूळ एकत्रित करून आपल्याला एकाच वेळेला तो भात शिजवावा लागेल. आता दुसरी बाजू बघा, भात शिजल्यानंतर तो भात शिजला किंवा नाही असे निष्कर्ष जर काढायचे असतील तर आपण भाताचे सगळे कण तपासून पाहत नाही की भात शिजला का नाही, भात शिजला का नाही. तर त्या भातामधला एक कण आपण उचलतो आणि तो शिजला असेल म्हणून सर्व भात शिजला असेल असा निष्कर्ष आपण काढतो. आणि म्हणून काही वेळेला हे निघणारे निष्कर्ष योग्य असतात, काही वेळेला हे दिशाभूल करणारे असतात. आणि म्हणून समलक्षी अर्थशास्त्राचा वेगवेगळ्या पातळीवर अभ्यास करताना जे काही निष्कर्ष निघतात ते काही वेळेला दिशाभूल करणारे असतात, चुकीचे वाटतात. हे आपल्याला वेगवेगळ्या उदाहरणांवरून तिसरी मर्यादा स्पष्ट करता येईल. समलक्षी अर्थशास्त्राची चौथी मर्यादा, चौथा दोष, माहिती किंवा आकडेवारी गोळा करण्यामध्ये अडचण किंवा आकडेवारी मिळवण्यात अडचण येते. जसं की एका वर्षभराच्या काळामध्ये आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं आहे. मग त्यावेळेला आपल्याला ती आकडेवारी गोळा करावी लागते की 135 कोटी जनता जी आहे त्यांचं उत्पन्न किती, एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न अधिक दुसऱ्या व्यक्तीचे उत्पन्न अधिक तिसऱ्या व्यक्तीचे उत्पन्न अधिक चौथ्या व्यक्तीचं उत्पन्न, अशा पद्धतीने वैयक्तिक उत्पन्नाची बेरीज करून आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी मिळते. पण जेव्हा आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजताना एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या उद्योग संस्थेचं उत्पन्न लक्षात घेतो तर त्यावेळेला जी आकडेवारी गोळा करतो, तर एखाद्या व्यक्तीकडे गेल्यानंतर एका वर्षभरामध्ये तुम्हाला किती उत्पन्न मिळालं, ही उत्पन्नाची आकडेवारी त्या व्यक्तीकडून योग्यरित्या आणि खरी मिळेलच असं नाही. कारण तो व्यक्ती आपलं खरं उत्पन्न लपवण्याचा प्रयत्न करतो. कारण त्याने जर खरं उत्पन्न सांगितलं त्याच्यावर टॅक्स द्यावा लागतो आणि म्हणून तो काही उत्पन्न लपवतो आणि काहीच उत्पन्नाचे आकडे आपल्याला देतो. आणि म्हणून आपल्याला पुरेसे आकडे मिळत नाही, खोटे आकडे आपल्याला मिळतात, माहिती आपल्याला खोटी मिळते किंवा त्याच्याकडून तसा हिशोब न ठेवला गेल्यामुळे काही आकडेवारी आपल्याला मिळू शकत नाही किंवा तो देऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला खरी आकडेवारी मिळणार नाही आणि आपल्याला खरं राष्ट्रीय उत्पन्न मोजता येणार नाही. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यांकडून एखाद्या कंपनीला किती नफा झाला, त्यांना शुद्ध उत्पन्न किती मिळालं, ही आकडेवारी आपल्याला योग्य जर मिळाली तर योग्य पद्धतीने शुद्ध असं राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला काढता येईल किंवा योग्य पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करता येईल. मात्र वेगवेगळ्या स्तरावर जेव्हा राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली जाते त्यावेळेला या वेगवेगळ्या स्तरावरून मिळणारी माहिती किंवा आकडेवारी आपल्याला योग्य मिळत नाही किंवा ती मिळविण्यामध्ये अडचण निर्माण होते. आणि जर योग्य आकडेवारी, योग्य माहिती
न मिळता राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा आपण या ठिकाणी मोजला किंवा काढला तर तो चुकीचा असू शकतो. आणि म्हणून समरलक्षी अर्थशास्त्रामध्ये निघणारे निष्कर्ष, असणारी माहिती, मिळणारी आकडेवारी ही 100% खरी असेल याची शाश्वती नाही. आणि त्यामुळे निघणारे निष्कर्ष देखील हे 100% खरे असतील असं नाही. आणि त्याच्यामुळे समरलक्षी अर्थशास्त्रामध्ये ही एक आपल्याला मर्यादा दिसून येते. त्यानंतर शेवटची मर्यादा, राष्ट्रीय उत्पन्न वाढीतून आर्थिक समानता निर्माण होईलच असे नाही. बघा, कोणत्याही देशातील सरकारला अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विकास साध्य करणे म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे, आर्थिक समानता निर्माण करणे, आर्थिक स्थैर्य निर्माण करणे, रोजगार वाढ करणे, देशातील लोकांचं राहणीमान सुधारणे, ही महत्वाची उद्दिष्टे साध्य करावी लागतात. ही महत्वाची उद्दिष्टे पूर्ण करावी लागतात. आणि मग सरकार जेव्हा आपल्या आर्थिक विकासामध्ये वाढ करू इच्छिते, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करू इच्छिते, आणि राष्ट्रीय उत्पन्न जर वाढलं, अर्थव्यवस्थेचा विकास झाला, वेगवेगळ्या घटकांचं जर उत्पन्न वाढलं आणि त्याच्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाच्या या वाढीतून देशातील सर्व लोकांना ते वाढलेलं राष्ट्रीय उत्पन्न समान पद्धतीने वाटलं गेलं पाहिजे. म्हणजे देशामध्ये आर्थिक समानता निर्माण झाली पाहिजे. परंतु बऱ्याच वेळेला आर्थिक विकास वेगाने वाढविताना जे काही राष्ट्रीय उत्पन्न वाढेल, या वाढलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाचा बराचसा भाग मुठभर श्रीमंत लोकांच्या हातात जातो. देशामध्ये मुठभर लोक श्रीमंत होतात आणि फार मोठे लोक देशामध्ये गरीब राहत असतात. कारण या वाढलेल्या राष्ट्रीय उत्पन्नातून सर्वच लोकांना त्याचा समान वाटा मिळत नाही. काहींना राष्ट्रीय उत्पन्न वाढल्यामुळे आर्थिक विकासातून, जसे की आपण वरती पाहिलं की किंमत वाढ झाली की व्यापाऱ्यांना फायदा होतो, ग्राहकांना तोटा होतो. आणि मग राष्ट्रीय उत्पन्न वाढत असताना देशामध्ये भाववाढ अटळ आहे. विकास करताना भाववाढ होईल आणि या भाववाढीतून जास्त नफा उत्पादकांना मिळेल. तेच अधिक श्रीमंत होतील, तेच जास्ती भांडवल गुंतवतील आणि पुन्हा त्यांचं उत्पन्न वाढेल. आणि श्रीमंत हे श्रीमंत होत जातील आणि गरीब हे गरीब होत जातील. आणि म्हणून देशाचा विकास साधत असताना, वेगाने विकास करत असताना राष्ट्रीय उत्पन्न वाढल्यामुळे देशामध्ये आर्थिक समानता निर्माण झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे. असं आपलं उद्दिष्ट आहे की देशाचा जो काही विकास होतो, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते, त्या वाढलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या देशातील लोकांमध्ये समान वाटप झालं पाहिजे. पण तसं होताना आपल्याला दिसत नाही. बऱ्याच वेळेला मोठ्या प्रमाणावर जे उत्पन्न लोकांना मिळतं, नफा मिळतो, त्याचा बराचसा भाग उत्पन्न हे लपवलं जातं, त्याच्यावर टॅक्स भरला जात नाही. आणि मग असे लोक मोठ्या प्रमाणावर श्रीमंत होत जातात आणि गरीब लोक मात्र त्यांच्याकडे भांडवल नसल्यामुळे किंवा त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर त्यांच्या उत्पन्नात वाढ होत नसल्यामुळे ते अधिक गरीब राहत असतात. आणि म्हणून असं अपेक्षित आहे की राष्ट्रीय उत्पन्न वाढलं, देशाचा विकास झाला तर देशामध्ये आर्थिक समानता निर्माण झाली पाहिजे. परंतु आपल्याला तसं होताना दिसत नाही. जसजसा देशाचा विकास होतो, जसजसं राष्ट्रीय उत्पन्न वाढतं, त्या प्रमाणात श्रीमंत लोक श्रीमंत होत जातात, गरीब लोक गरीब होत जातात. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न वाढल्यामुळे देशाच्या आर्थिक विकास गतीने होत असल्याने देशातील सर्वच लोकांचं उत्पन्न सारख्याच प्रमाणात वाढेल असं चित्र आपल्याला दिसून येत नाही. हा एक दोष समरलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये आपल्याला सांगता येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला समरलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा, लिमिटेशन्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, हा भाग आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जे जे टॉपिक आपण अभ्यासले याच्यावरून आपलं लक्षात आलं असेल की नेमकं समरलक्षी अर्थशास्त्र हे काय आहे, समरलक्षी अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास होतो, ही सविस्तर चर्चा, सविस्तर अभ्यास गेल्या 3 लेक्चरमध्ये आपण केलेली आहे. तर अशा पद्धतीने आज आपण समरलक्षी अर्थशास्त्राचा विरोधाभास आणि समरलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा अभ्यासल्यानंतर या ठिकाणी आपण थांबतोय. भेटूया पुढच्या लेक्चरला. आता खऱ्या अर्थाने
यापुढे आपल्याला समरलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात होणार आहे आणि तो या प्रकरणातला पुढचा टॉपिक म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजे आता वर्षभर या पेपरमध्ये कसला अभ्यास करणार आहोत आपण की समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये एकूण आणि एकत्रित घटकांची चर्चा आणि अभ्यास होतो आणि म्हणून एकूण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, ते कसं मोजलं जातं, त्याच्या कोणत्या पद्धती आहेत, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणत्या अडचणी येतात, हा एक महत्त्वपूर्ण भाग या प्रकरणातला पुढच्या तासाला आपण अभ्यासणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू. स्टे होम, स्टे सेफ. घरी राहा, सुरक्षित